नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थाने संपली आहे। आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सरकारने तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेला आहे, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता व शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी बांधव आतुरतेने प्रतीक्षा करत होते आणि आता हीच प्रतीक्षा शेतकरी बांधवांची संपवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे आणि आता शेतकरी बांधवांनो पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार हेच आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। आता ए टू झेड माहिती तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळणार आहे। तर आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे। त्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबतच आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा देण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, आज फक्त शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर का या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय की नाही हे एकदा नक्की चेक करून सांगा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, त्यासोबत कोणती महत्त्वाची कामे सरकारच्या माध्यमातून करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। आता सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे खऱ्या अर्थानं मागील हप्ते जमा झालेले आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमोचे मागील हप्ते जमा झाले आहेत का? जर का जमा झाले असतील तर तुमच्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाला असून आता तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम खऱ्या अर्थानं आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ते आहे तुम्ही म्हणजेच की पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे, पीएम किसान योजनेचा सुद्धा तुमच्या खात्यावरती लाभ भेटणारा पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होत नसतील तर शेतकरी बांधवांनो तुम्ही यासाठी अपात्र असणार आहे, तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेच्या लाभाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं यामध्ये काय? तर पहा शेतकरी बांधवांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। दर वर्षाला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये दिले जातात, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात। त्याचमुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे तर समजलं असेल। आता सर्वात महत्त्वाचं
कोणती कामे करायची आहेत हे थोडक्यात समजून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आजच या ठिकाणी वाटप होणार आहे. जर का त्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या. तर आता चला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत ते समजून घेऊया. त्यानंतर लगेच आपण 14 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय की नाही हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर आता पहा नंबर 1 वरती काम आहे. शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढलेलं असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढलेलं नाहीये असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड अपूर्ण असेल तर तातडीने फार्मर आयडी काढून घ्या. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याची व्हेरिफिकेशन असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं आधार बँक खात्याशी लिंक केलेला आहे असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं या ठिकाणी पात्र असणार आहेत. असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया. त्यानंतर लगेच 14 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यावर हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले की नाही हे एकदा नक्की चेक करा. तर आता चला खऱ्या अर्थानं तिसरं काम कोणतं आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर पहा नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी. या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी अपूर्ण असेल तर ई-केवायसी करून घ्या. तर आता चला शेतकरी बांधवांनो 14 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. जर का या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली. हिंगोली मधील शेतकरी असाल रहिवासी असाल हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता हिंगोली मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. हिंगोली मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गोंदिया. गडचिरोली गोंदिया मधील शेतकरी असाल गडचिरोली गोंदिया मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल लातूर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर. या जिल्ह्यापैकी जर का तुमचा असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंदुरबार नाशिक मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.